श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं माझ्या या भक्ती चॅनलवर स्वागत करते। ज्या वेळेस स्वामी समर्थांनी देह त्याग करायचा निर्णय घेतला त्यावेळेस त्यांचे सर्व मित्र, सर्व भक्त, त्यांचे जवळचे जे लोक होते ते दुःखी झाले, त्यांना दुःख होऊ लागलं। ते त्यावेळेस त्या सेवेकरांना सांगू लागले की मला आता हा अवतार सोडायचा आहे। त्यावेळेस त्यांचे जे सेवेकरी होते जवळचे त्यांना खूप दुःख झालं, ते रडू लागले, स्वामींना प्रार्थना करू लागले की स्वामी तुम्ही असा नका करू, तुझ्या विना आमचं जीवन कसं होईल, बिना आईचं लेकरू कसं राहील, अशी प्रार्थना ते सेवेकरी स्वामी महाराजांना करू लागले। स्वामी चरित्राच्या एका अध्यायामध्ये हे दिलेलं आहे। स्वामी देह त्याग करायच्या अगोदर आपल्या भक्तांना म्हणाले, मी जरी तुम्हाला शरीराने नाही दिसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशीच राहीन, तुम्ही दुःखी नका होऊ आणि सदैव तुमचं मी रक्षण करेल, असं महाराजांनी आश्वासन वचन असं आपल्या भक्तांना दिलं आहे। हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे, असं करून स्वामींनी देह त्याग केला आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे। या मंत्रामध्ये, या शब्दामध्ये एवढी शक्ती आहे की आपण कुठंही कितीही मोठ्या संकटात असलो आणि आपल्याला स्मरण झालं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, की आपल्या पाठीला पाठीबळ येतं। खरंच महाराजांच्या लीला खूप अद्भुत आहेत। ते जरी शरीराने आपल्याला दिसत नसले तरी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याला दर्शन देत असतात। ते त्यांचा असण्याचा साक्षात्कार आपल्याला नेहमी देत असतात आणि महाराज आपल्याला आपल्या पाठीमागे नेहमी असतात। आपण किती जरी प्रयत्न केला विसरण्याचा, पण खरा स्वामी सेवेकरी महाराजांना कधीच विसरू शकत नाही। प्रत्येक निर्णयामध्ये, प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक सुखामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये स्वामींना स्मरत राहिलं तर स्वामी नेहमी आपल्या हाकेला धावून येत असतात। भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हम गया नहीं अभी जिंदा है, हा शब्द खूप मोठं पाठीबळ देणारा आहे आणि महाराज त्याचा चमत्कार प्रत्येक क्षणाला दाखवत असतात। अशा प्रकारे स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या सोबत असतात। प्रत्येक संकटाला धाव घेणारी ही स्वामी माऊली सदैव भक्तांच्या पाठीशी असते। झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी अर्पण करते। श्री स्वामी समर्थ।